फिरना का फिरना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. काही नाही भाऊ, या जयपोले चिंचोली पठार म्हटलं अशी जोडी धावली राजे. हो का हो, कशी धावली हो, किती आले म्हणते पॉईंट? अरे बा मारू नको रे बा, एकच भोक आहे मुले त्याच्यात घालशील का तू? तुला शिंग आहेत दोन. तर म्हटलं एवढी जोडी धावली, किती पॉईंट आले म्हटलं? 6-16. आणि आता असं वाटतं की बा कोणी हे तोडतच नाही मार्केट. हे नाव का बैलाचं नाव काय? लाडक्या. तू का लाडक्या बैलासारखा का सोकला असता बी अंगाले? हा हो ना दादा. मग हे बैल कुठचे? संभाजीनगर. सर का संभाजीनगर मधलेच बैल? कोणत्या जातीचं? कोणत्या जातीचं आहे मग बैल? म्हैसूर जातीचा आहे. सारे म्हैसूर जातीचेच बैल आहेत का? हो. का हो, आपण समजा बायको पाल जातो तर आपल्याला डोंबळे बायको ऐकू होत नाही. हे डोंबळे बैल तुम्ही काऊन करता मग? शोक आहे देवपटाचा आहे. बाबा डोंबळी बायको जर असली तर तुम्ही घेत नाही, डोंबळे बैल कोण वागवता मग? बैल पसंत येते कशी. बरं हे कुठचे पट मारले? कुठचे पट मारले ना? मारला बटवाडीचा. हो. अजून बैरामला दुसरा नंबर केलता. अजून फार ठिकाणी पहिले. तू किती वर्षाचा आहे? मी 15 वर्षाचा आहे. अबे गावातल्या का इकडे तिकडे पोरी गिरीच्या मागे हिडत नाही, जिकडे बसला बैलाच्या मागा लागत कसं पोरगा आहे? हा बरं दादा, या बैलासोबत म्हटलं हे तुमची जी जोडी आहे हे कधीपासून आहे? आमची जोडी का लहानपणापासून. काय म्हटलं? पटापासून. पण पट्ट म्हटलं पुरातन काळापासून आहे. कधीपासून म्हणजे? लहानपणापासून. लहानपणापासून म्हणजे किती वर्षापासून? असताना. हो, किती वर्षात असताना? आम्ही काय हे पहिलं बैल का हे काय 8 वर्ष दोन आताच घेतलं आम्ही. एवढं हे पोरग चांगला आहे भाऊ बोलाले. या माया मागच्या वेळेस जलवाची ऍडव्हर्टाईज दिली त्यानं. बरं का रे, हे बच्च किती वर्षाचा आहे? 1.5-2 वर्षाचा आहे. 1.5-2 वर्षाचा आहे. बरं हे जाती पुरेला आहे का मग? नाही, अजून आजच आहे तो. बरं हे पटार म्हटलं भीमान हे काय लाडक्या म्हणतात, निरा गपाल बक्षीस कमवून राहिले. हा, आता 2-3 पटापासून चांगली भागड पडते. अरे मग बाकीचे बक्षीस देत ना का तुम्ही? आता ते जे पळण ते घेईन बक्षीस. बरं हे कोणत्या धुरी देते मग? हा, उजवी धुरीला पळतो. उजवी. आणि तो बैल कोणत्या धुरीत पाहिजे? डाव्या धुरीला. बरं एक काम करा, या बैला दाखव बरं, बोले पोते बरं. तुम्ही बाजूला येणार, तुम्ही बाजूला येऊन जा. काय बाबा तुझ्या जेवला होता का तिकडे रणपूर राहिले? हा म्हटलं लाडक्या. आता आपण तू या लोक पाहो किती पाहिले आले. लोक राजो हिरोईनले पाहत नाहीत हो, यायलेच पाहतात. तर आपण ज्या बैलासोबत हा बैल पळाला हाय भीमा. भीमा काय बाबा, काय त्या भीमाचं नाव आहे बाबा? तो 5 पांडव भीम होते का नाही, त्यातला भीम होता. पण ह्या भीमासारखी बॉडी नाही ना. तुमच्या बैलाने म्हटलं मागणी लय आहे राजो. हा, ते तर राहणारच ना. पळूच लागला ते सगळीकडे पळूच लागला. नंबर सगळीकडे. का समजा अशी जर पोरगी असली बरं, लहान लोक पोरीला मागतील काय लग्नासाठी? मग तशी तुमच्या बैलाची गती आहे. तुम्ही जरा बैल दिसते बारकाचे का हेच दिसतात भीमासारखे बा. बरं तुमचं नाव काय आहे भाऊ? जय राजपूत. जय राजपूत. मालक आहे भीमाचे. पोलीसवाले प्रशांत मोरे साहेब. ते पोलिसवाल्यासारखे दिसतात ना बा. पण मारतीन गिरतीन घेते आपल्याला. नाही काही ताण नाही घेऊ. मग ते पोलीस मध्ये कायला गेले? कशाला गेले? हेच आपल्यासारख्या गोल म्हणजे एखाद्या जर गुन्हा केला तर मग ते त्याला सोडून देतील काय? ओ राम राम भाऊ, पोलीसवाले येणार राजो इकडे जरा. हारला राजो तुम्हाला. मग अशी ये ना बाबा. कुठून घेतला बाबा पहिला? हा नेवपूर वरून आणलो होता आम्ही एका मित्राकडनं. नेवपूर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विश्वास सुरवळकर कडनं घेतला होता. एवढा केवढ्यात घेतला मग? हा 70,000 मध्ये जोडा घेतला होता आम्ही. जोड फुकटा जर घेतला बा, लोक तो 10-10 लाख म्हणतात बाबा. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तो तेव्हा 3च फूट होता एवढा. तर मला लोक हसायचे पूर्ण गावामध्ये की बा यांनी 70,000 रुपये असे दिले की बा कुणा फुकाचे पैसे असेल म्हणून 70,000 रुपये दिले. पूर्ण गाव हसायचं. पण आज पूर्ण जग मला नाही हसत, भीमाला हसतंय. आज पूर्ण जग पाहिलं ना, अर्जुनवाला म्हणे ते भीमाचे पाहिजे, भीमाचं पाहिजे. बरं का हो, तुम्ही पोलीसवाला राजो राहिले ड्युटी करायच्या आणि चालले बैलाच्या मागा काय चालू राजो? तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी मेडिकल राजा आहे. माझा थोडा शरीराचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी घेतली. वाटत नाही धडधाकट दिसता पाहा तुम्ही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे मग घरचे लेकर बाय म्हणत नाहीत का चालले बैलाच्या माग? भीमाच्या नावासाठी काहीच नाही. लेकरांनी, बापनी, आईनी, वडीलनी, मुलगानी काहीच कोणीच विचारत नाही आम्हाला. आमच्या सोबत 10 जण आहे ना लेकर बाळ सोडले ना. ते भीमा सोबत सगळे म्हणजे लेकर बाय सोडले, बायकोनी सोडली ना? बायको सोडून जमत सर्व सोडले सर आज.
भीमा करता सर्वे सोडले आहेत एका दिवसासाठी फक्त. एका दिवसाकरता आणि आम्हाला आज कमीत कमी एका दिवसाकरता आलं होतं, पण आज आम्हाला कमीत कमी 4था दिवस निघला इकडे. पण आमचं विमान आमचं नाव खाली नाही केलं, आमच्या भूमीचं नाव नाही खाली केलं, आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव नाही खाली केलं. आज महाराष्ट्रामध्ये आज त्याचं नाव गाजलं सर. आज बाबा हे पिक्चर निघाला पुष्पराज, हे तर बाबा पुष्पराज नृत्य गाणे साला. हा. तिसरा फायनल आहे त्याचा आज. 3 दिवसापासून लगातार फायनल मध्ये. बहीण खाली जायचं पहिले सांगतो पुष्प झोपेगाणी. हा जो भीमा जो आहे हा आपल्या या अंजनगाव सोजी तालुक्यातील जय भोले शंकरपट यांच्या वतीने चिंचोली या गावामध्ये आलेला होता. बैलाकडे आपण बघाल तर एकदम असं छोटस वासरू ते आपल्याला बघायला मिळते. त्याची जे शिंगुटी जी आहे, शिंगुटी सुद्धा आपल्याला एक सारखी बघायला मिळते. त्यानंतर त्याची जी उभं राहण्याची जी पद्धत आहे, उभं राहण्याची त्याची स्टाईल आहे, एकदम उभं राहण्याची स्टाईल त्याची जी आहे एकदम सरळ आहे. सरळ असल्यानंतर त्याचे जे पाय आहेत, पायाला बघता येईल तुम्हाला की एकदम जो खांदा आहे त्याचा खांदा एकदम आपल्याला एकदम उंचावलेला दिसतोय. त्यानंतर एकदम सडपातळ त्याचा असा बांधा आहे. त्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये जे आहे ते काळ्या कलरची जे केसरी म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, ते केसरी सुद्धा त्याच्या भाषेमध्ये आहे. आणि त्याची नजर जी आहे, नजर एकदम अशी एकदम तफळ अशी त्याची नजर आहे. भीमा त्याचा जेव्हा त्याचा मालक त्याचा भीमा हे नाव घेतो, नाव घेतल्याबरोबर आपले दोन्ही एकांचं तो उंची कोणाने आपल्या मालकाकडे त्याची नजर वळवतो. असा हा भीमा जो आहे, असा जो हा भीमा आहे. आणि असा जो हा भीमा आहे, या भीमाला पाहण्याकरिता येथे जेव्हा त्याने नंबर टाकलेला आहे त्याच्याकडची गर्दी गेल्या अर्धा ते 1 तासापासून त्याची गर्दी कमी झालेली नाही आहे. आणि सोबतच भीमा हा सर्वांना बघत सुद्धा आहे. आपल्याकडे कोण सळपातळ असा त्याचा बांधा जो आहे एकदम तळप असलेला हा बांधा जो त्याच्या फक्त आणि फक्त मालकाच्या नावावरच, त्याच्या मालकाच्या आवाजावरच आपल्याला थांबवतो, उभा राहतो. त्याची खुराक आपण जाणून घेतलेला आहे. दादा मला सांगा, त्याच्या ज्या गळ्यामध्ये जे आहे, त्याच्या जे गळ्यामध्ये तुम्ही घालता ते काय आहे? ते आमच्याकडे त्याला नकटीची माळ म्हणतात. मी ते स्वतः बनवली आणि त्याच्या गळ्यामध्ये बांधली, कारण ते दिसायला सुंदर दिसते म्हणून. नकटीची माळ जी बनवलेली आहे तुम्ही, ते कशापासून बनवलेली आहे आणि त्याचा काय म्हणजे सुंदर दिसण्याकरिता आहे की आणखी ते प्रकार असतात काही, त्याबद्दल काही आहे? ते फक्त एक लाकडी स्वरूपाचं आहे आणि ते सुंदर दिसण्याकरता आहे. कारण ती आमच्या भागामध्ये पूर्वीची परंपरा आहे ती. कारण ती आमच्या भागामध्ये जवळपास आता मला माहित नाही, पण ती पूर्ण परंपरा आहे. असा हा भीमा देखण्याजोगता, पाहण्याजोगता आपण इथे पाहिलेला आहे. जय भोले मंडळ चिंचोली रैमापूर येथे कपटात लाडक्या आणि भीमाने पहिला नंबर घेतला. आणि जनरल गटात देवा हातखेळचे जोरावर आणि जिगरी ग्रुपचे महाराजा या बैलाने जनरल पट गाजविला. 61,000 रुपये बक्षीस त्यांनी घेतलं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफाना यूट्यूब चॅनल दर्यापूर. धन्यवाद.